देवाला नैवेद्य दाखवतानाही एक चूक करू नका. संतांनी सांगितलेलं अद्भुत रहस्य. मित्रांनो, आपल्या घरात रोज देवाची पूजा होते. सकाळी उठल्यावर आपण देवासमोर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, देवाला नमस्कार करतो आणि आपल्या घरात जे काही अन्न बनतं त्यातील थोडं अन्न प्रेमाने देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? देवाला नैवेद्य दाखवताना आपण नकळत अशी एक चूक करतो जी आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी टाळायला सांगितली होती. ही चूक इतकी साधी आहे की आपल्याला ती चूक आहे असंही वाटत नाही. आणि म्हणूनच आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या कथेत फक्त नैवेद्याबद्दलच नाही, तर देवाला खरं काय प्रिय आहे, भक्तीमध्ये भावना किती महत्वाची आहे आणि देव आपल्या भक्ताच्या मनातील भावना कशा ओळखतो याचा एक सुंदर संदेश आहे. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. गोविंदा खूप गरीब होता. त्याचं एक छोटंसं घर होतं. घराच्या अंगणात एक तुळशी वृंदावन होतं. घरात फारसं सामान नव्हतं. 2 मातीची भांडी, एक जुनी चूल, काही ताटं आणि देवघरात विठ्ठल रखुमाईची छोटीशी मूर्ती. गोविंदाच्या घरात पैसा कमी होता, पण श्रद्धा मात्र खूप मोठी होती. तो रोज सकाळी उठायचा, अंगण झाडायचा, तुळशीला पाणी घालायचा, देवासमोर दिवा लावायचा आणि हात जोडून म्हणायचा, "पांडुरंगा, माझ्याकडे तुला देण्यासाठी सोनं नाही, चांदी नाही, मोठमोठे पदार्थ नाहीत, पण माझं मन तुझं आहे. माझ्या घरात जे काही आहे त्यातला पहिला घास तुझा." गोविंदा रोज देवाला नैवेद्य दाखवायचा. कधी भाकरी आणि कांदा, कधी भात आणि आमटी, कधी फक्त दूध आणि कधी घरात काहीच नसेल तर तो फक्त पाण्याचा नैवेद्य दाखवायचा. पण त्याच्या मनात एकच भावना असायची, "देवा, माझ्याकडे कमी आहे, पण मी तुला विसरलो नाही." गावात मात्र एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याचं नाव होतं धनराज. धनराजच्या घरात पैशाची कमतरता नव्हती. मोठं घर होतं. देवघरात अनेक देवांच्या सुंदर मूर्ती होत्या. दररोज मोठी पूजा व्हायची. चांदीच्या ताटात नैवेद्य वाटला जायचा. दूध, तूप, पंचपक्वान्न, मिठाई, फळं, सुकामेवा. देवासाठी घरात रोज अनेक पदार्थ बनायचे. पण धनराजला आपल्या भक्तीचा फार अभिमान होता. तो गावातील लोकांना म्हणायचा, "देवाला साधं अन्न दाखवलं म्हणून देव प्रसन्न होतो का? देवाला मोठा नैवेद्य हवा, पूजा मोठी हवी, खर्च मोठा हवा." गोविंदा हे ऐकायचा, पण काही बोलायचा नाही. तो फक्त हसायचा आणि म्हणायचा, "देवाला आपल्या ताटापेक्षा आपल्या मनात काय आहे ते माहीत असतं." एक दिवस गावात एक संत आले. ते साध्या वेशात होते. अंगावर साधं वस्त्र, हातात कमंडलू, चेहऱ्यावर शांत हास्य. गावातील लोक त्यांच्या भोवती जमा झाले. संतांनी कोणाकडे काही मागितलं नाही. ते फक्त म्हणाले, "ज्याच्या घरात श्रद्धा आहे त्या घरात देवाला जाण्यासाठी सोन्याच्या दाराची गरज नसते." लोक त्यांच्या चरणी नमस्कार करू लागले. गोविंदा दूर उभा राहून संतांकडे पाहत होता. संतांनी त्याला जवळ बोलावलं. "काय रे गोविंदा?" गोविंदा म्हणाला, "महाराज, आपण मला कसं ओळखता?" संत हसले. "भक्ताला ओळखण्यासाठी नावाची गरज नसते, त्याच्या डोळ्यांतली श्रद्धा पुरेशी असते." गोविंदा संतांच्या चरणी बसला. संतांनी विचारलं, "तू देवाला नैवेद्य दाखवतोस ना?" गोविंदा म्हणाला, "हो महाराज." "काय दाखवतोस?" गोविंदा थोडा लाजत म्हणाला, "महाराज, माझ्याकडे फारसं काही नसतं. जे घरात बनतं तेच दाखवतो." संत म्हणाले, "आणि नैवेद्य दाखवल्यानंतर?" गोविंदा म्हणाला, "देवाला थोडा वेळ शांतपणे ठेवतो, मग प्रसाद म्हणून घरातील सगळे खातो." संतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. "तू गरीब नाहीस रे गोविंदा." गोविंदा आश्चर्याने म्हणाला, "महाराज." संत म्हणाले, "ज्याच्या घरात समाधान आहे, ज्याच्या मनात कृतज्ञता आहे आणि ज्याच्या ताटातील पहिला घास देवासाठी आहे, तो माणूस गरीब कसा असू शकतो?" गोविंदाच्या डोळ्यात पाणी आलं. पण संतांनी पुढे एक महत्वाची गोष्ट सांगितली, "पण लक्षात ठेव, नैवेद्य दाखवताना एक चूक करू नकोस." गोविंदा सावध झाला. "कोणती चूक महाराज?" संत म्हणाले, "देवाला नैवेद्य दाखवताना मनात असा विचार करू नकोस की देवा, मी तुला हे दिलं आहे, आता तू मला त्याच्या बदल्यात हे दे." गोविंदा शांत झाला. संत म्हणाले, "देवाशी व्यवहार करू नकोस, भक्ती कर." ही गोष्ट गोविंदाच्या मनात कायमची बसली. त्या दिवसापासून तो नैवेद्य दाखवताना एकच म्हणू लागला, "देवा, हे तुझंच आहे. तू दिलं आणि तुझ्या चरणी अर्पण केलं. मला काही मागायचं नाही. फक्त माझ्या मनात तुझी आठवण कायम ठेव." काही दिवस गेले. एके दिवशी गोविंदाच्या घरात फारच कमी अन्न होतं. घरात फक्त 2 भाकऱ्या होत्या. त्याची पत्नी म्हणाली, "आज मुलांना खायला काय देणार?" गोविंदा म्हणाला, "देवाची कृपा आहे, काहीतरी होईल." तेवढ्यात त्यांचा छोटा मुलगा म्हणाला, "बाबा, मला खूप भूक लागली आहे." गोविंदाने मुलाकडे पाहिलं.
त्याच्या मनाला वाईट वाटलं. त्याने चुलीवरची एक भाकरी काढली, ती 3 तुकड्यांत केली. एक मुलासाठी, एक पत्नीकरता आणि एक स्वतःसाठी. पण देवघराकडे पाहताच तो थांबला. त्याने त्या भाकरीचा छोटासा तुकडा देवासमोर ठेवला. हात जोडले आणि म्हणाला, "देवा, आज माझ्याकडे एवढंच आहे, पण हा पहिला घास तुझा." मुलगा म्हणाला, "बाबा, देव खरंच खातो का?" गोविंदा हसला. "देव आपल्या हाताने खात नाही रे, पण आपण प्रेमाने दिलेला घास तो आपल्या भावनेने स्वीकारतो." मुलगा म्हणाला, "मग देव आपल्याला काय देतो?" गोविंदा म्हणाला, "देव आपल्याला सर्वात आधी धीर देतो." त्या रात्री एक आश्चर्यकारक घटना घडली. गोविंदा झोपला होता. अचानक त्याला स्वप्न पडलं. त्याने पाहिलं की तो एका मोठ्या मंदिरासमोर उभा आहे. मंदिरात दिवे लावलेले आहेत, घंटांचा आवाज येत आहे आणि समोर विठ्ठल उभा आहे. गोविंदा हात जोडून उभा राहिला. तो म्हणाला, "देवा, माझ्या घरात अन्न नाही." विठ्ठल हसला. "म्हणूनच तू मला अन्न दिलंस?" गोविंदा म्हणाला, "देवा, तुझं आहे ते तुलाच दिलं." विठ्ठल म्हणाला, "गोविंदा, जगात अनेक लोक मला मोठमोठे नैवेद्य दाखवतात, पण मला त्यांच्या ताटाचा आकार दिसत नाही. मला त्यांच्या मनाचा आकार दिसतो." गोविंदा रडू लागला. विठ्ठल म्हणाला, "तू मला भाकरीचा तुकडा दिलास, पण त्यात तुझं प्रेम होतं." सकाळी गोविंदा उठला. स्वप्न आठवलं. त्याने देवाला नमस्कार केला. पण त्याच दिवशी गावात एक मोठी घटना घडली. धनराज सावकाराच्या घरात मोठी पूजा होती. गावातील अनेक लोकांना बोलावण्यात आलं. मोठा नैवेद्य तयार झाला. चांदीच्या ताटात पदार्थ वाढण्यात आले. धनराजने देवासमोर ताट ठेवलं. पण त्याच्या मनात विचार होता, "देवा, मी तुला एवढा मोठा नैवेद्य दाखवत आहे. माझं धन वाढू दे, माझा व्यापार वाढू दे, गावात माझी प्रतिष्ठा वाढू दे." पूजा संपली. लोकांनी प्रसाद घेतला. पण धनराजच्या मनात समाधान नव्हतं. तो सतत विचार करत होता, "मी एवढं करतोय तरी माझ्या आयुष्यात अडचणी का येतात?" त्याच वेळी गावातील संत पुन्हा धनराजच्या घरी आले. धनराजने संतांना नमस्कार केला. तो म्हणाला, "महाराज, मी देवासाठी इतकं करतो, तरीही माझ्या मनाला शांती नाही." संतांनी विचारलं, "तू देवाला काय देतोस?" धनराज म्हणाला, "महाराज, मी सोन देतो, चांदी देतो, मोठा नैवेद्य देतो." संत म्हणाले, "आणि तुझा अहंकार?" धनराज शांत झाला. संत पुढे म्हणाले, "तोही देवाला देतोस का?" धनराजकडे उत्तर नव्हतं. संत म्हणाले, "देवाला नैवेद्य दाखवताना सर्वात मोठी चूक म्हणजे अन्न अर्पण करून अहंकार स्वतःकडे ठेवणे." हे ऐकून धनराजच्या चेहऱ्यावरचा अभिमान उतरला. संत म्हणाले, "नैवेद्य म्हणजे फक्त ताट देवासमोर ठेवणे नाही. नैवेद्य म्हणजे स्वतःच्या मनातील लोभ, अहंकार, मत्सर, राग आणि स्वार्थ देवाच्या चरणी ठेवणे." ही गोष्ट धनराजच्या मनाला लागली. पण त्याची परीक्षा अजून बाकी होती. काही दिवसांनी गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊस पडत नव्हता. शेतं कोरडी झाली. लोकांच्या घरात अन्न कमी होऊ लागलं. धनराजच्या गोदामात मात्र धान्य भरपूर होतं. गावातील गरीब लोक त्याच्याकडे मदतीसाठी जाऊ लागले. पण धनराज म्हणायचा, "पैसे द्या, मग धान्य घेऊन जा." गोविंदाकडे पैसे नव्हते. त्याच्या घरात पुन्हा अन्न कमी झालं. पण त्याने देवासमोर दिवा लावला. "पांडुरंगा, माझ्या घरात आज काही नाही, पण माझ्या मनात तुझी आठवण आहे." त्याच रात्री गावातील काही लोक गोविंदाच्या घरी आले. त्यांनी सांगितलं, "गोविंदा, नदीकाठी काही लोकांनी धान्याची पोती ठेवली आहेत. कोणीतरी गरिबांसाठी पाठवली आहेत." गोविंदा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं, "कोण पाठवलं?" कोणालाच माहिती नव्हतं. गोविंदाने एक पोतं घेतलं, पण त्याने स्वतःपुरतं धान्य ठेवून बाकी गावातील गरजू लोकांमध्ये वाटलं. त्याची पत्नी म्हणाली, "आपल्याकडेही कमी आहे. तू सगळं का वाटतोस?" गोविंदा म्हणाला, "देवाने आपल्याला दिलं आहे. आपण देवाचं अन्न फक्त स्वतःसाठी ठेवायचं का?" त्याच रात्री संत पुन्हा त्याच्या स्वप्नात आले. संत म्हणाले, "गोविंदा, आज तू देवाला सर्वात मोठा नैवेद्य दाखवलास." गोविंद म्हणाला, "पण महाराज, मी तर देवाला काही ताटच दाखवलं नाही." संत म्हणाले, "भुकेल्याला अन्न देणं म्हणजे देवाच्या जीवाला अन्न देणं. तिथेच खरी भक्ती आहे." मित्रांनो, याच ठिकाणी या कथेतला सर्वात मोठा संदेश लपलेला आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. "मी देवाला खरंच अर्पण करतोय की फक्त देवाकडून काही मिळावं म्हणून देतोय?" आपण देवाला पेढे देतो, फळं देतो, नारळ देतो, गोड पदार्थ देतो, पण मनात राग ठेवतो, एखाद्याचा मत्सर करतो, एखाद्याला दुःखावतो, एखाद्याबद्दल वाईट बोलतो आणि मग देवाला म्हणतो, "देवा, माझी इच्छा पूर्ण कर." भक्तीचा अर्थ असा व्यवहार नाही. देवाला दिलेला नैवेद्य म्हणजे देवाशी केलेली देवाणघेवाण नाही. "मी तुला हे देतो, तू मला ते दे," असं भक्तीमध्ये नसतं. भक्ती म्हणजे, "देवा,
तू दिलं आहेस म्हणून धन्यवाद ही भावना. कथा पुढे सुरू राहते. दुष्काळामुळे गावात परिस्थिती गंभीर झाली. एक दिवस धनराजच्या गोदामाला आग लागली. मोठ्या प्रमाणात धान्य जळून गेलं. धनराज धावत आला. तो रडत होता. माझं सगळं संपलं. गोविंदा त्याच्याकडे गेला. धनराजला वाटलं गोविंदा आता त्याची चेष्टा करेल. पण गोविंदाने तसं केलं नाही. तो म्हणाला, धनराज भाऊ, चिंता करू नका. धनराज म्हणाला, माझ्याकडे काही उरलं नाही. गोविंदा म्हणाला, देवाने आपल्याला ज्या दिवशी दिलं त्या दिवशी आपण आनंद केला. आज काही घेतलं तर त्याच्यावर राग का? धनराजच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने विचारलं, गोविंदा, तू माझ्यासाठी इतकं का करतोस? मी तर तुला कधी मदत केली नाही. गोविंदा म्हणाला, कारण देवाला नैवेद्य दाखवताना मी शिकलो आहे की देवाला अन्न देणं सोपं आहे, पण देवाचा माणूस ओळखणं महत्वाचं आहे. धनराजने त्याच दिवशी आपल्या उरलेल्या धान्याचे दरवाजे गावासाठी उघडले. तो म्हणाला, ज्याला गरज आहे त्याने धान्य घेऊन जावं. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. धनराजमध्ये झालेला बदल सगळ्यांना जाणवला. काही दिवसांनी गावात पाऊस पडला. शेतं हिरवी झाली. गावात पुन्हा आनंद आला. धनराज संतांकडे गेला. त्याने विचारलं, महाराज, मला आता समजलं आहे. पण मला सांगा, देवाला नैवेद्य दाखवताना नेमकं काय करावं? संत हसले. पहिलं म्हणजे अन्न स्वच्छ आणि प्रेमाने तयार कर. दुसरं म्हणजे शक्य असेल तर देवाला अर्पण करण्यापूर्वी त्या अन्नाची चव स्वतःसाठी घेऊ नकोस. तिसरं म्हणजे नैवेद्य दाखवताना मन शांत ठेव. चौथं म्हणजे देवाला काही मागण्याआधी त्याचे आभार मान. आणि पाचवं, सर्वात महत्वाचं. धनराज उत्सुकतेने पाहू लागला. संत म्हणाले, नैवेद्य दाखवल्यानंतर ते अन्न प्रसाद समजून आदराने स्वीकार. धनराज म्हणाला, महाराज, आणखी काही? संत म्हणाले, हो. देवाला नैवेद्य दाखवताना मनात अहंकार ठेवू नकोस, कारण देवाला ताटातील पदार्थांपेक्षा तुझी भावना महत्वाची आहे. धनराजच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मी इतकी वर्षे देवाला मोठमोठे पदार्थ दाखवत होतो, पण आज समजलं की मी माझं मन देवाला दिलंच नव्हतं. संत म्हणाले, आजपासून सुरुवात कर. त्या दिवसापासून धनराजच्या घरातील पूजा बदलली. पूर्वी मोठा नैवेद्य असायचा. आता मोठ्या नैवेद्यासोबत गरिबांसाठी अन्नही तयार होऊ लागलं. पूर्वी तो देवासमोर उभा राहून इच्छा मागायचा. आता म्हणायचा, देवा, जे दिलंस त्याबद्दल धन्यवाद. जे नाही ते मिळालं नाही म्हणून तक्रार नाही. फक्त माझं मन चांगलं ठेव. आणि गोविंदा, तो तसाच साधा राहिला. त्याच्या घरात श्रीमंती आली तरी त्याची भक्ती बदलली नाही. तो रोज देवाला भाकरीचा तुकडा दाखवायचा. कधी गोड पदार्थ, कधी फळ, कधी फक्त पाणी. पण प्रत्येक वेळी त्याची एकच प्रार्थना असायची, देवा, माझ्या घरात किती आहे यापेक्षा माझ्या मनात तुझी आठवण किती आहे हे महत्वाचं आहे. एके दिवशी गोविंदा मंदिरात गेला. मंदिरात खूप गर्दी होती. एक वृद्ध स्त्री देवासमोर उभी होती. तिच्याकडे नैवेद्यासाठी काहीच नव्हतं. ती रिकाम्या हाताने देवासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. ती म्हणाली, देवा, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. गोविंदा तिच्याकडे पाहत होता. त्याला संतांचे शब्द आठवले. तो तिच्याजवळ गेला. त्याने आपल्या ताटातील प्रसाद तिच्या हातात दिला आणि म्हणाला, आई, हा देवाचा प्रसाद आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा, तू मला दिलास. गोविंदा म्हणाला, नाही आई, मी कुणाला देऊ शकत नाही. देवाने माझ्या हातून तुम्हाला दिला. वृद्ध स्त्रीने आकाशाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि ती म्हणाली, विठ्ठला, आज तुझा नैवेद्य मला मिळाला. गोविंदा तिथेच शांत उभा राहिला. त्याला जाणवलं की देवाला नैवेद्य दाखवण्याचा अर्थ फक्त देवाच्या मूर्तीसमोर ताट ठेवणं नाही. कधी कधी देव आपल्या समोर माणसाच्या रूपात उभा असतो. कधी भुकेल्या मुलाच्या रूपात, कधी वृद्ध आईच्या रूपात, कधी गरजू व्यक्तीच्या रूपात, कधी दुःखी माणसाच्या रूपात. आणि आपण त्या व्यक्तीला प्रेमाचा एक शब्द दिला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. मित्रांनो, म्हणूनच आजपासून जेव्हा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवाल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. नैवेद्य मोठा असण्याची गरज नाही. तुमची भावना मोठी असली पाहिजे. घरात 5 पदार्थ असतील तर ते प्रेमाने अर्पण करा. फक्त भाकरी असेल तर ती प्रेमाने अर्पण करा. काहीच नसेल तर पाण्याचा नैवेद्य दाखवा. आणि तेही शक्य नसेल तर मनापासून देवाचे स्मरण करा. कारण भक्तीला दिखावा लागत नाही. भक्तीला मन लागतं. देवाला तुमच्या ताटातील किंमत माहीत असण्यापेक्षा तुमच्या मनातील भावना माहीत असतात. आणि म्हणूनच नैवेद्य दाखवताना सर्वात मोठी चूक कोणती? देवाला काहीतरी देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी मागण्याची भावना. ही भावना सोडून द्या. देवाशी व्यवहार करू नका. देवावर प्रेम करा. प्रार्थना करताना म्हणा, देवा, माझ्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल धन्यवाद.
माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी दे. माझ्या घरच्यांना सुखी ठेव. ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न मिळू दे. ज्यांना आधार नाही त्यांना आधार मिळू दे. आणि माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस. ही प्रार्थना किती सुंदर आहे. कारण यात फक्त स्वतःसाठी मागणं नाही, यात इतरांसाठीही प्रेम आहे. आणि जिथे दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना असते, तिथे भक्ती अधिक सुंदर होते. म्हणून आज तुम्ही देवाला नैवेद्य दाखवणार असाल, तर घाई करू नका. दिवा लावा. देवाकडे शांतपणे पहा. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. देवा, मी आज तुला काय देतोय? फक्त ताटातील अन्न की माझा राग, माझा अहंकार, माझी चिंता, माझी भीती, माझा स्वार्थ? जर तुम्ही हे सगळं देवाच्या चरणी ठेवलत, तर कदाचित तुमच्या हातात काहीही उरणार नाही, पण तुमच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होईल. गोविंदाच्या आयुष्यातही हेच झालं. तो श्रीमंत झाला म्हणून आनंदी नव्हता. तो देवाच्या आठवणीमुळे आनंदी होता. धनराजनेही हेच शिकले. पैसा असूनही मनात शांती नव्हती. पण जेव्हा त्याने अहंकार सोडला, गरजूंना मदत केली आणि देवाला मनापासून अर्पण केलं, तेव्हा त्याला भक्तीचा खरा अर्थ समजला. कथेच्या शेवटी संतांनी गावातील सर्व लोकांना एकच संदेश दिला. देवाला अर्पण करण्यापूर्वी अन्नाकडे पाहू नका, आपल्या मनाकडे पहा. ताट स्वच्छ आहे का हे पाहण्यापूर्वी मन स्वच्छ आहे का हे पहा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी एखाद्या भुकेल्याला अन्न देता येतं का ते पहा. देवाला फुलं अर्पण करण्यापूर्वी एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाचं एक फूल देता येतं का ते पहा. देवाला गोड पदार्थ अर्पण करण्यापूर्वी आपल्या शब्दांत गोडवा आणता येतो का ते पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, देवाला नैवेद्य दाखवताना देवाकडून सौदा करू नका. देवा, मी हे देतो, तू मला ते दे, असं नको. त्याऐवजी म्हणा, देवा, तू जे दिलं आहेस ते तुझंच आहे. माझ्या हातून ते तुला अर्पण करण्याची संधी मिळाली, यासाठीच मी तुझा आभारी आहे. मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल. देवाला महागड्या वस्तूंची गरज नाही. देवाला आपल्या मनातील प्रेमाची गरज आहे. तुम्ही लाखो रुपये खर्च करून पूजा केली आणि एखाद्या गरीबाला तुच्छ समजलात, तर भक्ती अपुरी आहे. पण तुम्ही साध्या भाकरीचा तुकडा प्रेमाने दिला आणि त्याचबरोबर एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न दिलं, तर त्या कृतीत भक्तीची सुंदर भावना आहे. म्हणून आजपासून आपल्या घरात जेवण बनलं की देवाचे आभार माना, नैवेद्य दाखवा, मन शांत करा आणि प्रसाद म्हणून ते अन्न आदराने घ्या. अन्न वाया घालवू नका. गरजू व्यक्तीला शक्य असेल तेव्हा अन्न द्या. आणि देवाला काही मागताना फक्त स्वतःसाठी मागू नका. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करा. कारण देवाच्या दारात आपण सगळे समान आहोत. शेवटी गोविंदा रोज देवासमोर एकच वाक्य म्हणायचा, देवा, माझ्या घरात अन्न कमी असलं तरी चालेल, पण माझ्या मनात तुझी आठवण कमी होऊ देऊ नकोस. आणि हीच या संपूर्ण कथेची खरी शिकवण आहे. देवाला नैवेद्य दाखवताना पदार्थ किती आहेत यापेक्षा भावना किती आहे हे महत्त्वाचं. नैवेद्य म्हणजे फक्त देवासमोर ठेवलेलं ताट नाही. नैवेद्य म्हणजे आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टी देवाला अर्पण करण्याची भावना, आपलं अन्न, आपला वेळ, आपलं प्रेम, आपली सेवा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं मन. म्हणून आज देवासमोर हात जोडताना मनापासून म्हणा, हे देवा, माझ्याकडून नकळत झालेल्या चुका माफ कर. माझ्या मनातील अहंकार दूर कर. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान ठेव. आणि माझ्या हातून एखाद्या गरजू व्यक्तीची सेवा होऊ दे. ही प्रार्थना करून शांतपणे देवाला नमस्कार करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या लगेच संपणार नाही, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची शक्ती नक्की वाढेल. कारण खरी भक्ती म्हणजे समस्या नाहीशा होण्याची हमी नाही. खरी भक्ती म्हणजे समस्यांमध्येही मनाला आधार मिळणे. आणि जेव्हा मनात देवाची आठवण असते, तेव्हा माणूस एकटा राहत नाही. त्याला विश्वास असतो, काहीही झालं तरी माझा देव माझ्यासोबत आहे. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवताना ही गोष्ट नक्की आठवा. नैवेद्य मोठा असण्यापेक्षा मन मोठं ठेवा. देवाकडून मागण्यापेक्षा आधी धन्यवाद द्या. आणि देवाला अन्न अर्पण केल्यानंतर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीसोबत ते प्रेमाने वाटा. कदाचित तिथेच तुम्हाला देवाचं खरं रूप दिसेल. जय हरी विठ्ठल, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव. देव तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि प्रेम घेऊन येवो. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर ती आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कधी कधी एका छोट्याशा भक्तीच्या विचाराने एखाद्या माणसाच्या मनाला मोठा आधार मिळू शकतो. आणि लक्षात ठेवा, देवाला दिलेलं अन्न कधीही छोटं नसतं.
छोटी असते ती फक्त आपली भावना. भावना मोठी असेल तर छोटासा नैवेद्यही देवासाठी अमूल्य असतो.